सर, गणपती उत्सव जवळ येत आहे. पीओपी संदर्भामध्ये राज्य शासनाचं नेमकं काय धोरण? हे प्रकरण न्यायालयात आहे. मुंबई उच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी करत आहे. सर्व बाजू आपापला पक्ष मांडतायत. जे पक्षकार आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि स्वाभाविकतः पीओपीचे मूर्तिकार यांनी आपली भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका सरकारने न्यायालयासमोर ठेवली आहे आणि सरकारची भूमिका स्वयंस्पष्ट आहे. पर्यावरणपूरकच, पर्यावरणाला ऱ्हास होईल अशा कुठल्याही गोष्टीचा उपयोग न करता आणि जलप्रदूषण न करता आपल्याला सण साजरा करायचा आहे. माननीय पंतप्रधानांनी अशा पद्धतीच्या आपल्या पूर्ण देशासमोर भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे. आवाहन केलं आहे. राज्य सरकार त्या आव्हानाचा योग्य पद्धतीने कार्यवाहीच करेल. बरोबरीने पीओपी मूर्तिकारांचं जे म्हणणं आहे त्या विषयावर शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास आणि जलप्रदूषण न होणं या पद्धतीच्या भूमिकेवर सुद्धा राज्य सरकार विचार करते आणि त्यामुळे रोजगारही टिकावा, प्रथा परंपरावी राहावी आणि पर्यावरणपूरक सण साजरा करावा हीच भूमिका राज्य सरकारची आहे आणि न्यायालयासमोर तशी ती मांडलेली आहे. सर, गुंडी या शब्दावरून राज्यामध्ये राजकारण सध्या फार पेटलेलं आहे. सपकाळ मात्र आपल्या शब्दावर ठाम आहे, जेव्हा की सत्ताधाऱ्यांकडून आणि सर्वांकडून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष काय भूमिका घेतात त्यांना लखलाभ लागो, पण अशा पद्धतीच्या शब्दांनी, वाक्यरचनेने आम्हाला वेदना झाल्या आहेत, दुःख झालं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींना या पद्धतीच्या शब्दाचा आणि अशा पद्धतीच्या टोमण्यांचा वेदनादायी स्वरूपातला विचार महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या मनात आहे. सर, मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यावर पुन्हा निधी खर्च केला जाणार आहे, त्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं, लहरीप्रमाणे पैसे आहे. आदित्य ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच काय? आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मातोश्रीच्या आजूबाजूला सुद्धा MMRDAच्या फंडातून पुलाखाली केलेल्या सुशोभीकरणात किती रुपये खर्च केले हे सांगावेत. आदित्य ठाकरे यांनी आमचा ओरिजिनल जुना महापौर बंगला या बाबतीतली भूमिका काय घेतली हे सांगावे. आदित्य ठाकरेंना यावर बोलण्याचं अधिष्ठान नाही. पहिलं त्यांनी त्यांच्या गिरेबांमध्ये झाकावं आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे. मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामातली यादी वाचली तर लक्षात येईल. बऱ्याच अंशी कामं ही पायाभूत सुविधेची आहे, जनतेला आवश्यक असलेली आहेत, लोकांना भेटण्यासाठीचं स्थान निर्माण करणारी आहेत. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी आणि समुद्राचं कडे जाणारं आपण ज्याला म्हणू सिवर याला पायवाटा करणारे आहेत आणि त्यामुळे यात कुठल्याही पद्धतीच्या भूमिकेवर चर्चा करायची असेल तर सभागृह आहे. अजितदादांना पद्मभूषण पुरस्कार द्यावा यासाठी ठाकरे जे आहेत ते अमित शहांना भेटलेले आहेत. त्यांना अधिकार आहे. एक जनप्रतिनिधी म्हणून आणि एक नागरिक म्हणून सुद्धा काकडेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. जिस तरीके से पीओपी को लेके जो मूर्ति, गणेश मूर्ति को लेके चल रहा है, क्या राज्य सरकार की क्या भूमिका, क्योंकि पंतप्रधान ने भी इसके बारे में बात कही. ये मामला है, ये कोर्ट के अंदर है. माननीय उच्च न्यायालय इसके ऊपर सुनवाई कर रही है. सभी पक्षकारों ने अपनी अपनी भूमिका वहाँ रखी है. अंतिम निर्णय तो न्यायालय करेगा. राज्य सरकार की भूमिका बहुत स्पष्ट है. माननीय प्रधानमंत्री जी ने जो आह्वान पूरे देश को किया है वही राज्य सरकार की भूमिका है. पर्यावरण पूरक और पर्यावरण में किसी भी प्रकार की तकलीफ न हो इस प्रकार का ही गणेशोत्सव करना ये राज्य सरकार की भूमिका है. राज्य सरकार ने उसके ऊपर बैठक लेकर कैसे कार्रवाई करना इसके बारे में कार्यक्रम और कार्यक्रम पत्रिका भी बनाई है और उस प्रकार का कार्यक्रम और कार्यपत्रिका न्यायालय के सामने रखी है. पीओपी मूर्तिकारों का अपना कहना है कि ये मूर्तियों को विघटित किया जा सकता है. उस बात के ऊपर साइंटिफिकली स्टडी न्यायालय के सामने बनाई हुई समिति के माध्यम से करना ऐसी उनकी मांग है और उस मांग को लेकर अंतिम निर्णय कोर्ट का आएगा. राज्य सरकार की भूमिका
माननीय प्रधानमंत्री जी ने बताए हुए रास्ते पर पर्यावरण पूरक, पर्यावरण का ह्रास न हो, रोजगार निर्मित रहे, प्रथा परंपरा भी रहे और हमारा उत्सव भी बने, इस प्रकार की है। गूंगी गुड़िया को लेके कहीं ना कहीं राजनीतिक बयानबाजी चालू हो गई है। वहीं संजय राउत ने आज ऐसा कहा है कि उनकी जगह कोई पुरुष होता तो गूंगा गुड्डा होता, ऐसा भी उन्होंने। कांग्रेस और कांग्रेस के राज्य के अध्यक्ष इन्होंने रखी हुई प्रतिक्रिया ये उनको ही लखलाभ हो। मैं तो इतना ही कहूँगा, पूरा महाराष्ट्र और विशेष रूप से महाराष्ट्र की मेरी माता बहनें इस प्रकार के निचले स्तर की कमेंट से बहुत पीड़ित है, आहत है, दुखी है। ये कांग्रेस जान ले। बीजेपी की आज बैठक है, कल वो एक पूरा रोड मैप जाहिर करने वाले हैं, देश में किस तरीके से आंदोलन करेंगे, कैसे देखते हैं उसको बीजेपी पार्टी के तरफ? नो कॉमेंट्स। सर, सिद्धिविनायक मंदिराच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये ऑडिट करण्याचे निर्देश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. ते माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. जर त्यांच्या समोर अशा पद्धतीची तक्रार, माहिती आणि संपूर्ण अहवाल आला असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीचं ऑडिट किंवा चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रिया करणं हे अभिप्रेतच आहे. तर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे. महापौर के बंगले को लेकर जिस तरीके से आदित्य ठाकरे ने ट्वीट करके कहा है, प्राधान्य देण्यासाठी त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला, काय नाही. महाराष्ट्रामध्ये लोककलामध्ये 5 लोककला आणि त्या 5 लोककलांना भांडवली अनुदान आणि प्रयोगात्मक अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय अपुरा वाटल्यामुळे किंवा आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याची आवश्यकता असल्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानुसार आता अन्य लोककलांचा समावेश त्यात केला, महत्त्वाच्या लोककलांचा समावेश केला, ज्यामध्ये झाडीपट्टी ही विदर्भातली आपली लोककला जी आहे त्यालाही आता शासनाने निर्णय घेतला आहे की प्रयोगात्मक अनुदान देणे, म्हणजे झाडीपट्टी साठी आणि या लोककलेसाठी काम करणाऱ्या कलाकारांना, आयोजकांना हे प्रयोग करताना सरकारी अनुदान 50,000 रुपये प्रत्येक प्रयोगानुसार मिळणार, हा निर्णय आपण केला. आणि आपल्यातली ही जिवंत प्रथा परंपरेनुसार असलेली नैसर्गिक कला वृद्धी जतन संवर्धनाचं काम माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक विभागाने केलेलं आहे. शिवराज जी, कल जो इलेक्शन के रिजल्ट आए हैं उसको लेके राहुल गांधी ने बयान दिया है कि अब लोगों को खोखलेबाजी और नफरत भरा प्रचार स्वीकार नहीं है. देखिए, कांग्रेस की हालत जो खस्ता हुई है उसका पहला आत्मचिंतन राहुल गांधी करे. वो पहले वो तय करे कि यहाँ पर इंडिया अलायंस की स्थिति क्या रही है. कांग्रेस के अध्यक्ष और नेता राहुल गांधी जी से सवाल है, आप अगर चुनावी परिणामों की चर्चा कर रहे हैं तो आप इसका जवाब दीजिए. बिहार में एनडीए अलायंस के वोट कितने कम हुए और उनका डिपॉजिट बचते बचते रहा कि नहीं रहा, उसका सवाल कांग्रेस के नेता पहले दे, फिर दूसरे को सवाल पूछे. झाँक ले. स्वयं मातोश्री के अगल बगल में MMRDA ब्रिज के नीचे ब्यूटिफिकेशन करते समय खुद के घर के नजदीक कितना पैसा खर्चा किया वो बताए. आदित्य ठाकरे इस बात का जवाब दे कि वो हमारा जो ओरिजिनल महापौर बंगलो था उसके बारे में आपकी भूमिका क्या थी. हमारा तो समर्थन था ही, लेकिन आपकी भूमिका क्या थी वो बताए. और इसके लिए आदित्य ठाकरे जी दूसरे के ऊपर सवाल उठाने के पहले गिरेबान में झाके. और जहाँ तक मेरी जानकारी है, अभी महापौर निवास स्थान के आजू बाजू में जो काम हो रहा है उसकी लिस्ट जो सामने आई है वो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की है. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट का विरोध अगर करना है तो सभागृह, सदन, ये उसका माध्यम है.